कित्येक दिवस राहुल गांधीजी याच्या विरुद्ध मोहीम उघडून बसलेले आहेत. त्यांनी प्रेस घेऊन पुरावे दाखवलेले आहेत मॅडम. आणि खरं तर बिहारमध्ये जर पाहिलं तर एका घराघरामध्ये 100-100, 150-150 वोटर आहेत, की ज्या झोपडीमध्ये 4 लोकच राहत आहेत तिथं 100 ते 150 लोक आहेत. तशीच महाराष्ट्रात दुबार आहे, तिबार नावं त्याच्यामध्ये रोल केलेली आहेत. आणि कित्येक दिवस आपण यांना मागतोय, चोकलिंगम साहेबांना पत्र दिलेले आहेत, निवडणूक आयोगाला पत्र दिलेत, पण ते काही उत्तरच देत नाही. म्हणजे त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्सच मिळत नाही. म्हणून तर हे सगळे नेते ते फाईट करण्यासाठी तर एकत्र आलेत. 2-2 शिष्टमंडळ जाणं म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना प्रश्नाची बरसात केली जाते की उत्तर तर द्या आम्हाला. पण आता मला कळत नाही निवडणूक आहे कुणाच्या इशाऱ्यावर चालतंय का काय, की त्याच्यामुळे ते आम्हाला उत्तर देत नाहीयेत. राहुल गांधी तर भारतीय सगळीकडे जनता फिरत पार्टीच्या राहतात. भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलेला आहे निवडणूक ठीक आयोग, आहे. हे महाराष्ट्राच्याही लक्षात आलेलं ठीक आहे. ठीक संगीताताई, पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. सपकाळ साहेब तुमचे प्रदेशाध्यक्ष का नव्हते आज? सपकाळ साहेबांच्या कदाचित कमिटमेंट्स असतील, पण बाळासाहेब थोरात होते ना, आमचे नेते होते. जरुरी नाही की सपकाळ साहेब तिथे पाहिजे. सपकाळ साहेबांनी बाळासाहेबांना पाठवलं, असा काही विषय नाहीये की तिथे ते नाही आले म्हणजे त्यांचा काही त्या गोष्टीला विरोध आहे का काय आहे. शेवटी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्या यात्रा चालू आहेत, भेटणं चालू आहे, इलेक्शन्स लागणार आहेत, त्याच्यामुळे सगळ्याकडे संघटनात्मक कामं आहेत. त्यामुळे कदाचित त्यांची काहीतरी मीटिंग असेल, त्यामुळे ते आले नसतील. पण बाळासाहेब थोरात होते ना आमचे. ठीक आहे.